नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. बाळा, आजचा हा संदेश खूप गंभीर आहे, कारण तुझ्या घरातच एक अशी व्यक्ती आहे जी तुझ्यासमोर हसते, गोड बोलते, तुझी काळजी घेत असल्याचं दाखवते, पण मागून तुझं नशीब कमकुवत करते. हो, म्हणूनच कदाचित तुझ्या घरात सतत भांडणं होतात, कामं शेवटच्या क्षणी बिघडतात, पैसे टिकत नाहीत, मन सतत बेचैन राहतं आणि कितीही प्रयत्न केले तरी सुख दारापाशी येऊन परत फिरतं. स्वामी म्हणतात, तुझ्या भोवतीची नकारात्मक नजर आता खूप वाढलीये. पण घाबरू नकोस बाळा, कारण आज मी तुला सावध करायला आलोय. फक्त एक चूक करू नकोस, हा संदेश मध्येच सोडू नकोस, कारण पुढे जे ऐकशील ते तुझं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. डोळे बंद कर आणि कमेंटमध्ये लिही, जय श्री स्वामी समर्थ. बाळा, खूप दिवसांपासून तुझ्या मनात एक प्रश्न फिरतोय. माझ्या आयुष्यात इतक्या अडचणी अचानक का वाढल्या? पूर्वी सगळं ठीक होतं, घरात हसू होतं, मनात शांतता होती, कामं हळूहळू का होईना पण पूर्ण होत होती. पण अचानक सगळंच बदलायला लागलं. घरात विनाकारण तणाव वाढला, लहान लहान गोष्टींवर वाद होऊ लागले. ज्यांच्यावर तू सर्वात जास्त विश्वास ठेवलास त्यांच्यामुळेच तुला दुःख मिळालं. आणि सर्वात मोठी गोष्ट, तुझं मन सतत घाबरलेलं राहू लागलं. रात्री अचानक जाग येते, छातीत बेचैनी वाढते आणि आतून असं वाटतं काहीतरी चुकीचं चालू आहे. हो बाळा, तुझं मन तुला चुकीचं सांगत नाही, कारण घरातील प्रत्येक व्यक्ती तुझ्या सुखात आनंदी नाही. स्वामी म्हणतात, जवळचीच माणसं जेव्हा मनातून बदलतात तेव्हा घरातील शांतता निघून जाते. म्हणूनच कदाचित तुला जाणवत असेल, घरात नकारात्मक ऊर्जा वाढलीये. कधी अचानक वस्तू तुटतात, कधी काम शेवटच्या क्षणी बिघडतं, कधी पैशांची अडचण निर्माण होते आणि कधी कोणाचं तरी बोलणं तुझ्या मनाला खोलवर जखम करून जातं. हे सर्व योगायोग नाहीयेत बाळा. काही लोक समोरून प्रेम दाखवतात, पण मनातून तुझं चांगलं होताना पाहू शकत नाही, कारण मत्सर हा सर्वात शांतपणे नातं तोडणारा विष असतो. पण ऐक, याचा अर्थ प्रत्येकावर संशय घे असं नाही, कारण संशय घर तोडतो, पण सावधपणा घर वाचवतो. म्हणून आजपासून प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगणं बंद कर. तुझी स्वप्न, तुझे प्लॅन्स, तुझं सुख हे सर्व शांतपणे जप, कारण काही लोक तुझ्या प्रगतीवर आनंदी नसतात. बाळा, तू खूप निरागस आहेस. लोकांच्या बोलण्यावर पटकन विश्वास ठेवतोस. कोणी दोन गोड शब्द बोललं की त्यांना आपलं समजतोस. पण जग इतकं साधं नाही. काही चेहरे हसरे असतात, पण मन काळोखाने भरलेलं असतं. आणि स्वामी आज तुला त्याच लोकांपासून सावध करतायत. पुढचे काही दिवस खूप महत्त्वाचे आहेत, कारण या काळात तुझ्या समोर एखाद्या व्यक्तीचं खरं रूप येणार आहे. कदाचित त्यांच्या शब्दातून, कदाचित त्यांच्या वागण्यातून, किंवा कदाचित त्यांच्या अचानक बदललेल्या स्वभावातून. आणि त्या दिवशी तुझ्या डोळ्यात पाणी येईल, कारण ज्या व्यक्तीला तू आपलं समजत होतास तीच व्यक्ती तुझ्या दुःखाचं कारण निघेल. पण घाबरू नकोस, कारण सत्य उशिरा समोर आलं तरी ते चांगलंच असतं. खोट्या माणसांसोबत आयुष्यभर राहण्यापेक्षा त्यांचं खरं रूप वेळेत समजणं जास्त महत्त्वाचं असतं. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव, स्वतःच्या मनाचा आवाज दुर्लक्षित करू नकोस, कारण अनेक वेळा देव शब्दांमधून नाही तर मनातील संकेतांमधून सावध करत असतो.
आज रात्री झोपण्याआधी घरातील देवासमोर एक दिवा लाव आणि शांतपणे फक्त एवढं बोल, स्वामी, माझ्या घराचं आणि माझ्या मनाचं रक्षण करा. विश्वास ठेव बाळा, त्यानंतर हळूहळू तुझ्या घरातील नकारात्मकता कमी व्हायला सुरुवात होईल. जर इथंपर्यंत ऐकत असशील तर कमेंटमध्ये लिही, स्वामी माझ्या घराचं रक्षण करतायत. कारण हा संदेश फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचतो ज्यांना स्वामी सावध करू इच्छितात. बाळा, आता पुढे जे ऐकशील ते तुझ्या मनाला हादरवून टाकू शकतं, पण सत्य ऐकणं गरजेचं आहे. कारण काही वेळा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं दुःख हे शत्रूंमुळे नाही, तर आपल्या जवळच्या लोकांमुळे होतं. हो बाळा, ज्यांच्यासोबत तू रोज बसतोस, ज्यांच्यासोबत तू जेवतोस, ज्यांच्यासोबत तू मन मोकळं करतोस, त्यांच्यापैकीच कोणीतरी तुझ्या प्रगतीवर मनातून जळतंय. स्वामी म्हणतात, मत्सर माणसाला इतका अंध करतो की तो आपल्या माणसांचंही नुकसान करू लागतो. म्हणूनच कदाचित तुला जाणवत असेल, तू काही चांगलं करायला निघालास की अचानक अडथळे येतात. काम पूर्ण होण्याआधीच बिघडतं, घरात नकारात्मक वातावरण तयार होतं आणि काही लोक तुझं मन तोडणारे शब्द बोलतात. हे सर्व फक्त योगायोग नाहीत बाळा, कारण नकारात्मक विचारांची ऊर्जा संपूर्ण घरावर परिणाम करते. पण ऐक, यावेळी रागात कोणताही निर्णय घेऊ नकोस, कोणावरही लगेच आरोप करू नकोस. कारण स्वामी तुला भांडण करायला नाही, तर सत्य समजून सावध राहायला सांगतात. लक्षात ठेव, घर तुटायला एक राग पुरेसा असतो, पण घर टिकवायला खूप संयम लागतो. म्हणून शांत राहा, निरीक्षण कर आणि स्वतःच्या मनावर विश्वास ठेव. बाळा, गेल्या काही दिवसांत तुला एखाद्या व्यक्तीचं वागणं बदललेलं जाणवलं का? समोरून प्रेम पण मागून टोमणे, समोरून काळजी पण आतून आनंद नाही. तू यशस्वी झालास की त्यांचा चेहरा उतरतो, तू दुःखी असलास की ते शांत राहतात. कारण काही लोक तुझ्या आनंदापेक्षा तुझ्या अपयशात जास्त शांतता शोधतात. हे ऐकताना वेदना होतात ना बाळा? कारण आपण ज्यांना मनापासून आपलं मानतो त्यांच्याकडूनच धोका मिळणं ही खूप खोल जखम असते. पण आता स्वामी तुझ्या आयुष्यातील खोटे चेहरे काढून टाकतायत. म्हणूनच काही लोक हळूहळू तुझ्यापासून दूर जातील, काही नाती अचानक बदलतील आणि तुला सुरुवातीला खूप वाईट वाटेल. पण विश्वास ठेव, जे तुझ्यासाठी खरंच चांगले ते कधीच तुला सोडून जाणार नाहीत आणि जे निघून जातील ते तुझ्या आयुष्यासाठी गरजेचे नव्हतेच. स्वामी म्हणतात, प्रत्येक नातं जपायचं नसतं, काही नात्यांपासून स्वतःला वाचवायचं असतं. म्हणून आजपासून एक गोष्ट कर, तुझ्या प्रत्येक गोष्टीची माहिती सर्वांना देणं बंद कर. कारण जितकं लोकांना तुझ्या आयुष्याबद्दल कळतं तितकीच त्यांना तुझ्यावर नजर ठेवणं सोपं होतं. तुझं सुख शांतपणे जग, तुझे प्लॅन्स शांतपणे बनव आणि सर्वात महत्त्वाचं, प्रत्येक हसणाऱ्या चेहऱ्यावर विश्वास ठेवू नकोस. बाळा, तू खूप वेळा स्वतःलाच दोष दिलास. कदाचित माझ्यातच काही कमी आहे, माझ्यामुळेच सगळं बिघडतं. पण नाही, तू चुकीचा नाहीस. तू फक्त खूप स्वच्छ मनाचा आहेस आणि स्वच्छ मनाच्या माणसांना लोक सहज दुखावतात. कारण त्यांना माहीत असतं तू कोणाचं वाईट करणार नाहीस. पण आता वेळ बदलतीये, कारण स्वामी तुझ्या भोवती संरक्षणाचं वर्तुळ तयार करतात. म्हणूनच तुला काही लोकांपासून अचानक अंतर ठेवावंसं वाटेल, काही ठिकाणी मन जाणार नाही, काही लोकांशी बोलताना बेचैनी जाणवेल. हे संकेत आहेत बाळा, तुझं मन तुला वाचवायचा प्रयत्न करतंय. म्हणून त्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नकोस. आज रात्री झोपण्याआधी
एक ग्लास पाणी देवासमोर ठेव आणि शांतपणे बोल, स्वामी, माझ्या घरातील नकारात्मकता दूर करा. सकाळी ते पाणी घराच्या बाहेर टाक आणि विश्वास ठेव, हळूहळू घरातील वातावरण बदलायला लागेल. कारण जिथे स्वामींचं नाव घेतलं जातं तिथे वाईट शक्ती जास्त काळ टिकू शकत नाहीत. जर इथपर्यंत ऐकत असशील तर कमेंटमध्ये लिही, स्वामी माझ्या कुटुंबाचं रक्षण करतात. कारण हा संदेश योगायोगाने तुझ्यापर्यंत आलेला नाही. बाळा, कधी कधी तुला असं वाटतं ना की घरात सगळे असूनही तू एकटाच आहेस. कोणी तुला पूर्णपणे समजून घेत नाही. तुझ्या मनात किती वेदना आहेत हे कुणालाच दिसत नाही. तू शांत राहतोस कारण तुला भांडण नको असतं. तू सहन करतोस कारण तुला नाती टिकवायची असतात. पण बाळा, प्रत्येक वेळी शांत राहणं हे चांगुलपणाचं लक्षण नसतं. कधी कधी ते स्वतःलाच आतून तोडत असतं. स्वामी म्हणतात, जे लोक सतत तुझ्या मनाला दुखावतात त्यांच्यापासून अंतर ठेवणं पाप नाही. हो बाळा, हे ऐकणं कठीण आहे. कारण आपल्याच लोकांपासून मन दूर करणं खूप वेदनादायक असतं. पण लक्षात ठेव, जिथे सतत अपमान होतो, जिथे तुझ्या भावनांची किंमत नसते, जिथे तुझं चांगलं होताना लोकांना त्रास होतो, त्या ठिकाणी जास्त काळ राहिलास तर तुझं मन पूर्णपणे तुटून जाईल. म्हणूनच आजकाल तुला घरात घुसमटल्यासारखं वाटतं. काही लोकांसोबत बसलं की अचानक मन बेचैन होतं. काही आवाज ऐकले की डोकं दुखायला लागतं आणि मग तू शांतपणे स्वतःच्या खोलीत जाऊन बसतोस. हे सर्व संकेत आहेत बाळा. कारण तुझी आत्मा आता नकारात्मक ऊर्जा ओळखायला लागली. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू कोणाचं वाईट करू नकोस. कारण दुसऱ्यांनी चुकीचं वागलं म्हणून तूही तसाच होणं गरजेचं नाहीये. स्वामी म्हणतात, वाईट लोकांपासून दूर राहा, पण मनात द्वेष ठेवू नका. म्हणून शांतपणे स्वतःला जप, कमी बोल, कमी सांग आणि जास्त निरीक्षण कर. कारण काही वेळा माणसाचं खरं रूप त्याच्या शब्दांमधून नाही तर त्याच्या नजरेतून दिसतं. बाळा, तू खूप दिवसांपासून एक गोष्ट शोधतोयस, शांतता. फक्त मनाला थोडी शांतता, थोडंसं प्रेम, थोडी काळजी. पण जिथे सतत नकारात्मकता असते तिथे मनाला शांतता कशी मिळणार? म्हणून आजपासून एक नवीन सुरुवात कर. सकाळी उठल्यावर फोन बघण्याआधी 2 मिनिटं डोळे बंद करून फक्त स्वामींचं नाव घे. श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेव, हळूहळू तुझ्या मनाभोवतीचे काळे ढग दूर व्हायला लागतील. आणि ऐक बाळा, पुढचे काही दिवस खूप महत्वाचे आहेत. कारण या काळात तुला 2 प्रकारचे लोक स्पष्ट दिसतील. पहिले, जे तुझ्या दुःखात शांत राहतात, आणि दुसरे, जे तुझ्या आनंदात खऱ्या मनाने हसतात. हे दोघे ओळखलेस की तुझं अर्ध आयुष्य बदलून जाईल. कारण चुकीच्या लोकांवर प्रेम करणं हेच अनेक दुःखांचं मूळ असतं. तू प्रत्येकासाठी धावलास, प्रत्येकाला मदत केलीस, पण जेव्हा तुला आधार हवा होता तेव्हा किती लोक तुझ्यासोबत उभे राहिले? खूप कमी ना? म्हणून आता स्वतःची किंमत समज. तुझं मन प्रत्येकाच्या पायाखाली टाकू नकोस. कारण तुझं मन खूप पवित्र आहे बाळा. आणि पवित्र गोष्टी सर्वांना समजत नाही. स्वामी म्हणतात, तुझं रक्षण आता मी स्वतः करणार आहे. म्हणूनच तुझ्या आयुष्यात काही लोक अचानक दूर जातील, काही नाती संपतील, काही सत्य समोर येतील. आणि सुरुवातीला तुला खूप वेदना होतील, पण नंतर तू समजशील की ते जाणं गरजेचं होतं. कारण खोट्या लोकांना धरून ठेवून खरं सुख कधी मिळत नाही. आज रात्री झोपण्याआधी तुझ्या उशाखाली स्वामींचा फोटो ठेव आणि शांतपणे बोल, स्वामी, माझ्या घरात आणि मनात शांतता द्या.
आणि विश्वास ठेव, त्यानंतर हळूहळू तुझ्या घरातील वातावरण बदलायला सुरुवात होईल. कारण जिथे स्वामींची कृपा असते तिथे अंधार जास्त काळ टिकत नाही. जर इथेपर्यंत ऐकत असशील तर कमेंटमध्ये लिही, स्वामी माझ्या सोबत आहेत. कारण हा संदेश फक्त त्या लोकांपर्यंत पोहोचतो ज्यांचं रक्षण स्वामी स्वतः करतायत. बाळा, आता मी जे तुला सांगणार आहे ते पूर्ण शांतपणे ऐक. कारण पुढचे काही दिवस तुझ्या आयुष्यातील खूप मोठं सत्य उघड करणार आहेत. हो, ज्या गोष्टी तुला इतके दिवस समजत नव्हत्या त्यामागचं खरं कारण आता हळूहळू समोर येईल. तू खूप वेळा विचारलंस ना, माझं काम शेवटच्या क्षणी का बिघडतं? घरात अचानक एवढा तणाव का वाढतो? मी आनंदी व्हायला लागलो की काहीतरी वाईट का घडतं? कारण बाळा, तुझ्या घरातली एक व्यक्ती मनातून तुझ्या आनंदावर जळतीये. स्वामी म्हणतात, काही लोक समोरून प्रेम दाखवतात पण आतून तुझं सुख सहन करू शकत नाही. हे ऐकून मन दुखतंय ना? कारण परक्यांपेक्षा आपल्या माणसांचा मत्सर जास्त वेदना देतो. पण घाबरू नकोस, कारण सत्य आता लपून राहणार नाही. लवकरच त्या व्यक्तीचं खरं रूप तुझ्या समोर येईल. कदाचित एखाद्या शब्दातून, कदाचित एखाद्या वागण्यातून, किंवा कदाचित तुझ्या कठीण काळात त्यांनी दाखवलेल्या चेहऱ्यातून. आणि त्या दिवशी तुझ्या मनाला खूप मोठा धक्का बसेल. कारण तू ज्याच्यासाठी मनापासून चांगला विचार केलास तीच व्यक्ती तुझ्या मागे चुकीचं बोलत होती. पण बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, हे सर्व तुला तोडण्यासाठी नाही तर तुला जागं करण्यासाठी घडतंय. कारण स्वामी आता तुला खोट्या लोकांपासून दूर नेतात, ज्यामुळे पुढे तुझं आयुष्य वाचेल. कधी कधी देव लोकांना आपल्या आयुष्यातून काढून टाकतो कारण आपण स्वतः ते धाडस करू शकत नाही. म्हणून जे बदल आता होत आहेत त्यांना घाबरू नकोस. काही लोक दूर जातील, काही नाती तुटतील, काही सत्य डोळ्यात पाणी आणतील, पण त्यानंतर तुझ्या आयुष्यात एक नवीन शांतता येईल. कारण खोट्या लोकांच्या आवाजापेक्षा एकटेपणा जास्त शांत असतो. बाळा, तू खूप दिवस स्वतःला दोष दिलास. कदाचित माझ्यातच काही कमी आहे, मीच सर्व बिघडवतो. पण नाही, तुझी चूक फक्त एवढीच होती की तू प्रत्येकाला मनापासून आपलं मानलंस. आणि हे जग स्वच्छ मनाच्या लोकांना जास्त जखमा देतं. कारण त्यांना माहीत असतं तू उलट उत्तर देणार नाहीस. तू शांत राहशील, तू सहन करशील. पण आता नाही बाळा, आता स्वतःला जपायला शिक. पुढचे काही दिवस तुला काही संकेत दिसतील. जर एखाद्या व्यक्तीशी बोलताना अचानक मन अस्वस्थ झालं, जर एखाद्या व्यक्तीच्या नजरेत विचित्र भावना जाणवल्या, जर एखाद्याचं हसू खोटं वाटलं, तर त्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नकोस. कारण स्वामी तुझ्या मनातून तुला सावध करतात. आणि ऐक, या काळात तुझ्या घरात मोठ्या आवाजात भांडणं टाळ. कारण रागाच्या एका क्षणात नाती आयुष्यभरासाठी तुटतात. शांत राहा, कमी बोला आणि जास्त प्रार्थना करा. कारण जिथे शब्द संपतात तिथून स्वामींची कृपा सुरू होते. आज रात्री घरात एक छोटासा दिवा लाव आणि पूर्ण घरात शांतपणे फिरवत फक्त एवढं बोल, स्वामी माझ्या घरातील वाईट नजर आणि नकारात्मकता दूर करा. विश्वास ठेव बाळा, त्यानंतर हळूहळू तुला घरातील वातावरण बदललेलं जाणवेल. कारण स्वामींच्या नावात अंधार तोडण्याची शक्ती आहे. जर इथपर्यंत ऐकत असशील तर कमेंटमध्ये लिही, स्वामी माझ्या घराचं रक्षण करतायत. आणि लक्षात ठेव, आजचा हा संदेश फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचतो ज्यांना स्वामी संकट येण्याआधी सावध करतात. बाळा, आजचा हा संदेश इथे संपतोय, पण तुझ्या आयुष्यातील एक नवीन सत्य आता सुरू होतंय.
हो, इतके दिवस तुझे जाणवत होतंस ते चुकीचं नव्हतं. तुझं मन तुला सतत संकेत देत होतं, काहीतरी बरोबर नाहीये, काहीतरी तुझी शांतता हिरावून घेते, काहीतरी तुझ्या घरातील आनंद कमी करते. आणि म्हणूनच आज स्वामींनी तुला सावध केलं. कारण संकट येण्याआधी स्वामी आपल्या माणसांना संकेत देतात. पण बाळा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कोणाचाही द्वेष करू नकोस, कारण द्वेषाने मन अजून काळं होतं. स्वामी तुला भांडण करायला नाही, तर स्वतःला जपायला शिकवतात. काही लोक बदलणार नाही, म्हणून तू स्वतःला मजबूत बनव. कमी बोल, शांत राहा आणि प्रत्येक गोष्ट सर्वांना सांगणं बंद कर, कारण प्रत्येक जण तुझ्या सुखात आनंदी नसतो. तू खूप निरागस आहेस बाळा, म्हणूनच लोकांनी तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतला. तू स्वतः रडवून दुसऱ्यांना हसवलंस, स्वतः तुटूनही नाती जपलीस. पण आता स्वामी म्हणतात, तुझं रक्षण आता मी स्वतः करणार आहे. म्हणूनच पुढच्या काही दिवसांत काही लोक तुझ्यापासून दूर जातील, काही सत्य समोर येतील आणि काही नाती कायमची बदलतील. सुरुवातीला तुला वेदना होती, पण नंतर तू समजशील की ते जाणं गरजेचं होतं. कारण खोट्या लोकांसोबत राहून खरी शांतता कधीच मिळत नाही. बाळा, आजपासून एक गोष्ट कर. दररोज सकाळी उठल्यावर स्वामींचं नाव घे आणि स्वतःला फक्त एवढंच सांग, मी एकटा नाही. हे वाक्य तुझ्या मनाला पुन्हा मजबूत करेल. कारण जिथे विश्वास असतो तिथे भीती जास्त काळ टिकत नाही. आणि लक्षात ठेव, तुझं घर पूर्णपणे तुटू नये म्हणूनच आज स्वामींनी तुला जागं केलं. कारण काही वेळा सत्य कडू असतं, पण तेच सत्य आयुष्य वाचवतं. आज तू जरी दुःखी असलास तरी उद्या तुझ्या घरात पुन्हा शांतता येईल. फक्त प्रार्थना सोडू नकोस, विश्वास सोडू नकोस आणि स्वतःच्या मनाचा आवाज दुर्लक्षित करू नकोस. कारण अनेक वेळा स्वामी शब्दांनी नाही तर संकेतांनी बोलत असतात. आज रात्री झोपण्याआधी घरातील देवासमोर हात जोड आणि शांतपणे बोल, स्वामी, माझ्या घराचं, माझ्या मनाचं आणि माझ्या नशिबाचं रक्षण करा. विश्वास ठेव बाळा, त्यानंतर हळूहळू तुझ्या आयुष्यातील अंधार कमी व्हायला लागेल आणि एक दिवस तू स्वतः म्हणशील, त्या दिवशी स्वामींनी मला सावध केलं नसतं तर कदाचित मी पूर्णपणे तुटलो असतो. जर तू इथपर्यंत ऐकलं असेल तर कमेंटमध्ये लिही, जय श्री स्वामी समर्थ. आणि हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचव ज्याच्या घरात सध्या खूप तणाव आणि दुःख चालू आहे. कारण कधी कधी स्वामी एखाद्याचं आयुष्य बदलण्यासाठी तुलाच माध्यम बनवतात. आणि बाळा, जर तुला स्वामींचे असेच थेट संदेश रोज ऐकायचे असतील तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब कर, कारण पुढचा संदेश कदाचित फक्त तुझ्यासाठीच असेल. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.